संध्या लाईव्ह। स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन। भव्य भजन स्पर्धा 2025 उद्या 29 आणि 30 जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आली। सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती। भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे, भक्तिमय वातावरणाचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहात 150 कोटीपेक्षा अधिक शासनाचे नुकसान। हिंगोलीसह राज्यातील 441 शासकीय मुलामुलींचे वसतिगृह व 100 निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दूध सोडून 1.5 ते 2 हजार रुपये प्रतिमाह असे 12,78,54,00,000 रुपये निविदाधारकास दिले जात असताना शासनाचे दरवर्षी 150 कोटीपेक्षा अधिक नुकसान होत असल्याने विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात शासनाने राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जवळपास 441 शासकीय वसतिगृह व अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांसाठी 100 निवासी शाळा कार्यरत आहे। तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने शासन निर्णयाद्वारे अटी व शर्ती लावून ठराविक कॉर्पोरेट कंपन्या व धनाढ्य लोकांचे हित जोपासण्याकरिता सेंट्रल किचन पद्धती म्हणून भोजन पुरवठा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, परंतु त्याची कोणतीही अंमलबजावणी आजपर्यंत करण्यात आली नाहीये। या वसतिगृहासह निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दूध सोडून प्रतिमाह 1.5 व 2 हजार रुपये याप्रमाणे एकूण 12,78,54,00,000 रुपये एवढा प्रति महिना लाभ संबंधित निविदाधारक व जेवी यांना अदा करताना वर्षापोटी 150 कोटीपेक्षा जास्त रक्कम अदा करून शासनाचे मोठे नुकसान केले जात आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या निविदाधारकांना कोणतीही मुदतवाढ न देता त्यांचा पुरवठा आदेश तात्काळ रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया सुरू करावी आणि मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिनींना चांगले व उत्कृष्ट भोजन तथा आहार उपलब्ध करून द्यावा। या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलिंग तर्फे निवेदन देण्यात आले। निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम, रवी जयस्वाल, सतीश लोणकर यांच्या सह्या असून सोबत शेख बासित, पठाण साजिद खान, शेख अवेज, शेख शाहनवाज हुसेन, शेख अफरोज, पठाण युसुफ खान गुड्डू, मोहम्मद आमिर सय्यद गौस आदी उपस्थित होते। आज विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन विनंती करण्यात आली की संपूर्ण राज्यभरातील समाज कल्याण अंतर्गत जे वसतिगृह चालत होती त्या वसतिगृहामध्ये 6/11/2023 पूर्वी विविध वसतिगृहांना विविध माध्यमातून 3600 ते 4000 या दरामध्ये भोजन पुरवठा दुधासह अत्यंत चांगला प्रतिसाद दिला जात होता, परंतु शासनाने 6/11/2023 रोजी 5300 ते 5400 रुपये दर निश्चित केले, परंतु त्यामध्ये दुधाचा समावेश करण्यात आलेला नाही। शासनाने जे आदेश पारित केले होते त्यामध्ये सेंट्रल किचन पद्धती म्हणून आणि उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीचं जेवण देण्याची हमी देऊन निविदा प्रक्रिया करण्यात आली होती, परंतु त्या उद्योगपती कॉन्ट्रॅक्टरधारांनी स्थानिक पातळीवर अनियमितपणे प्रतिनिधीची नियुक्ती करून 3200, 3700, 3800 रुपये दर निश्चित करून अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे आणि त्याचा जे मार्जिन आहे 2,1500 रुपये प्रमाणे कमी अधिक 150 कोटी रुपयेचा वर्षामध्ये 150 कोटी रुपयेपेक्षा अधिक शासन त्या उद्योगपती कॉन्ट्रॅक्टरदारांना अदा करून सुद्धा जेवणाची क्वालिटी भेटत नाही। अनेक तक्रारी, अनेक निवेदने होऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। म्हणून आज निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की हा निवेदन माननीय मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवावा। उद्या मी सकाळी जाऊन माननीय आमदार महोदयांसोबत माननीय मुख्यमंत्र्याची किंवा माननीय मंत्री महोदयाची भेट घेऊन ही सर्व परिस्थिती सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवण्यात येईल। यानंतरही कोणती कारवाई न झाल्यास
माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून न्याय मागण्यात येईल। याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी अशी विनंती विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने करण्यात येत आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।